साहेब तुम्ही ते 10,000चं इनाम जाहीर केलं ना, त्याबद्दलच विचारूचा होता. तुमच्याकडे काही खबर आहे का? खबर अशी नाही, पण नाही बोला बोला, बिंदास बोला, घाबरू नका, बोला. नाही घाबरायचं असं नाही, पण त्या 10,000चं इनाम कधी मिळताला? माहिती काय त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. साहेब तुमका तो सरपंचाचो फार्म हाऊस का काय म्हणतात त्या माहिती हा? सरपंचांचं फार्म हाऊस, बर कुठे आहे ते? माळाच्या पलीकडे. त्याचं काय? साहेब पण हे तुमच्यात आणि माझ्यातच हा? हो हो. नाहीतर ते सगळे माझ्यावर डूक धरतले. ते सगळे म्हणजे कोण? सरपंच आणि आमदारांचं झील, म्हणजे त्यांची पोरा. दर 8-15 दिवसात थंय पार्ट्या चालू असतात. पोरा पोरी जमून रातभर धिंगाणा घालतात. शिमग्याच्या आदल्या रात्री थंय पार्टी चालू होती. माका भाकऱ्यांची ऑर्डर दिली होती, म्हणून भाकऱ्या घेऊन रात्री मी फार्म हाऊसवर गेले. रातभर पोरांचा नाच गाणं चालू होता. त्यानंतर शिमग्याच्या दुसऱ्या दिवशी माका साफसफाई करू फार्म हाऊसवर बोलवलं, म्हणून मी थंय गेले. ह्या काय साहेबांची डायरी वाटता, मेल्यानी ही पण कचऱ्यात टाकल्यानी. बयो सगळा जेवण तसंच. केवढी अन्नाची नासाडी करतात मेले. केवाय माझे आता ह्या काय रक्त दिसता. मेल्याने दारूच्या नशेत कुणाचं मुडदो पिडदो पाडलं की काय? आणि तो कपडा बंगल्यावरच आहे? नाही साहेब, त्या बंगल्याच्या कचरकुंडीत फेकून दिला मी. आणि ती जी डायरी तुम्हाला बंगल्यावर सापडली होती तिचं काय केलं? डायरी ती छोट्या साहेबांच्या खोलीत त्यांच्या टेबलाच्या ड्रॉवर मध्ये ठेवली मी. हा होय होय. शेवंतबाई तुम्हाला आमच्या सोबत त्या बंगल्यावर यावं लागेल. नको नको साहेब, अहो मी गरीब मोलमोजरी करणारी बाई, मला या लपड्यात पाडू नका. पाया पडते साहेब मी तुमच्या. कोणाचा काय भरोसा साहेब, उगाच कशात काय आणि फटक्यात पाय नको म्हणून गप रवले. लेकीचं लगीन काढले हो पुढल्या महिन्यात. वाईट इनाम गावलं तर तेवढीच भरीस भर होऊची म्हणून तुमका सगळं सांगितलं. शेवंतबाई तुम्ही दिलेली खबर जर का पक्की निघाली ना तर 10,000 नाही 15,000 रुपये देईन. गे बाय माझे 15,000. हे देवा रवळनाथा, ही खबर पक्की ठरू दे. तुका 5 नारळाचं तोरण बांधीन देवा महाराजा, 5 नारळाचं तोरण बांधीन. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.